या गावातील प्रत्येक शेतकरी अद्रकीच्या बाबतीत मास्टर झालेला आहे. तुम्ही पाहताय की आता एक एक खडा जो लावला होता आपण, या एक खड्याची साधारणतः त्याचं जर वजन पाहिलं तर 2 किलोच्या पुढे भरेल. 2 किलोचा खडा आहे हा पूर्ण. आणि तुम्ही खाली पहा की अर्धा खोडला बराच यातला. आणि माती लावत लावत गेल्यामुळं बेडची उंची साधारणतः त्यांनी 1 फुटापर्यंत वर नेलेली. आणि पूर्ण हा बेड जो आहे सगळं मालच आहे ह्याच्यामध्ये, पूर्ण माल आहे. त्याचे फुटवे किती आहेत बघा. म्हणजे तुमच्या योग्य आकाराचा, म्हणजे 50 ग्रामचा जर तुम्ही खडा जर लावला तर फुटवे किती येऊ शकतात ते तुम्हाला मी दाखवतो. हे पहा फुटवे, फुटवे हे पहा फुटवे. एका खड्यापासून किती फुटवे निघू शकतात. आणि जेवढे फुटवे जास्त तेवढा तुमचा जो खडा आहे, तो अद्रकीचा जो पंजा आहे, तो पंजा सर्वात मोठा होतो. आणि वजन वाढतं त्यामुळं. आणि वजन वाढलं की उत्पादन वाढतं. आणि जेवढा पंजा मोठा असेल अद्रकीचा खडा, तेवढा रेट जास्त भेटतो. जर तुम्ही लहान लहान गड्डे जर मार्केटमध्ये नेले तर त्याला पैसे भेटत नाही. आता ह्या प्लॉटला 6 महिने जर येते, पांढरी मुळी ज्या शेतकऱ्याला विकसित करता येते त्याचं उत्पादन जास्त येतं. तुम्ही पहा किती बघा, 6 महिन्याचा प्लॉट आहे. आणखी पांढरी मुळीचं म्हणजे आणखी काम करते त्याची. म्हणजे जमिनीमधून जे आपटेक अन्नद्रव्य होतात ते ह्याच मुळ्या करतात. त्यामुळं अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकऱ्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर ही पांढरी मुळी आहे. आपण सध्या ज्या गावाची ओळख अद्रक बियाणाचं गाव म्हणून केली जाते, त्या तांबेवाडी या गावामध्ये आहोत. आपण आजूबाजूला जर पाहिलं तर सर्व शेतकऱ्याकडे इथं अद्रक असल्याचं आपल्याला दिसून येते. हे जे गाव आहे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये आहे. फुलंब्री या तालुक्याच्या गावापासून साधारणतः 20-21 किलोमीटर हे गाव आहे. या गावातून अद्रकीचं बियाणं महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात पण शेतकरी घेऊन जातात. अद्रकीचं बियाणं म्हणून हे गाव का पुढं आलं, तर त्यांची मेन जी आहे ती उत्पादन पद्धती जी आहे ती इतर शेतकऱ्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे इथं कंदकूज आहे ते येत नाही किंवा फार कमी प्रमाणात येते. ही उत्पादन पद्धती कशी आहे त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्रक कसं घ्यायचं, आलं कसं घ्यायचं याची उत्पादन पद्धती म्हणजे टेक्नॉलॉजी जी असते ती टेक्नॉलॉजी माहीत नसते. तीच टेक्नॉलॉजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इथं माझ्या बाजूला सर्व ही अद्रक उत्पादक शेतकरी आहेत सगळे. प्रत्येकाकडे अद्रक आहे. इथं माझ्या शेजारी जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याचं या अद्रकीची उत्पादन पद्धती विकसित करण्यामध्ये फार मोठं योगदान आहे. अद्रकमध्ये मेन कंदकूज हा रोग सर्वांना म्हणजे परिचित आहे. आणि तो फार बाहेर एकदा आल्यानंतर त्याच्यावर फार म्हणजे खर्च करावा लागतो. वेगवेगळे केमिकल्स लोक शेतकरी सोडतात तरी पण तो कंट्रोल होत नाही. छत्रपती संभाजीनगर आणि सातारा हे अद्रकीचे मेन उत्पादक जिल्हे आहेत. बरेचसे शेतकरी यातले फक्त केमिकलवरच भर देतात. रासायनिक खतं असतील, रासायनिक बुरशीनाशकं असतील, रासायनिक कीटकनाशकं असतील, त्यामुळे उत्पादन खर्च पण वाढतो. आणि सारखं सारखं ही रासायनिक उत्पादन वापरल्यामुळं त्या शेतामध्ये कंदकूज पण फार मोठ्या प्रमाणात येते. तर ही कंदकूज येणार नाही किंवा येऊच नाही यासाठी माझ्या शेजारी जे शेतकरी आहेत त्यांनी एक फॉर्म्युला विकसित केला म्हणा. म्हणजे रासायनिकला जैविकची त्यांनी जोड दिलेली आहे. ती कशी दिलेली आहे आणि अद्रकचं उत्पादन कसं घ्यायचं याची माहिती आपण आज घेणार आहोत. तर मला सुरुवातीला तुमचा परिचय करून सांगा आणि तुमच्या या गावामध्ये किती अद्रक आहे सध्या ते सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाबा तांबे पाटील, राहणार गेवराई गुंगी, तांबेवाडी, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आमच्या गावामध्ये एकूणच यावर्षी 450 ते 400 एकरवरती अद्रक आहे. तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सल्ला पण देत आहे. हो हो. कोणतं काम करताय तुम्ही? शेतकऱ्यांना आपण जीवनाबद्दल माहिती असेल, फर्टिगेशन कसं करायचं, माती कशी लावायची, पाणी देण्याची पद्धत असेल, कंपोस्ट असेल, बेसल कशी वापरायची, फर्टिगेशन कसं करायचं, अशा आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. शेतकरी बंधूंनो, ही बाबा तांबे जे आहेत ते अद्रकीच्या बाबतीत फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मार्गदर्शन करतात असं नाही. कारण त्याचा फेसबुकवर एक अद्रकचा कट्टा आहे, म्हणजे फेसबुक पेज आहे. तसेच व्हॉट्सअपचे ग्रुप पण आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक शेतकऱ्यांना या अद्रक लागवडीविषयी माहिती देत असतात. बाबा तांबे यांना त्यांचं कार्य पाहून फार मोठा एक पुरस्कार भेटलेला आहे. हा जो पुरस्कार आहे ही आपली दिल्लीची जी केंद्र सरकारची संस्था आहे ICR, त्या ICRचं नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चर इन्सेक्ट रिसोर्सेस यांनी जिंजरमध्ये चांगल्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, जैविकाचा वापर करणे, रासायनिक केमिकलची त्याला जैविकाची जोड देणे, यामध्ये जे त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करून इतर शेतकऱ्यांना सुद्धा जिंजरची म्हणजे अद्रकची माहिती दिलेली आहे. त्याबद्दल 19 ऑक्टोबर 2024 रोजी
बेंगलोर येथे त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे, बेस्ट फार्मर अवॉर्ड 2024. स्वतःची शेती करत करत गावाची शेती पण सुधारली, त्याचबरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा ते मार्गदर्शन करत असल्यामुळं त्यांना हा प्रेस्टिजियस असा अवॉर्ड जो आहे तो केंद्र सरकारने दिलेला आहे. अद्रक आपल्याला घ्यायची आहे, तर अद्रकीसाठी जमीन कशी पाहिजे? जमीन अद्रकसाठी पाणी निचरा होणारी लाल तांबडी जमीन पाहिजे. बरडी एक पोयटा थोडक्यामध्ये ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो ती जमीन अद्रकसाठी निवडली पाहिजे. आणि अद्रकीत पीक हे जमिनीमध्ये येतं, त्यामुळे थोडी भुसभुशीत असलेली जमीन त्याला लागते. आणि पाणी साठून राहणारी अजिबात त्या पिकाला जमीन चालत नाही. पाणी साठून राहिलं की गंधगोष्टी ते येतो. साधारणतः तुमच्या भागामध्ये किती फुटावर ही अद्रक घेतली जाते? 4.5 कसे 4.5 बेड असतात. हां, आणि आडवं हे अंतर ठीक. 12 ते 14 इंच असतं. आणि हे असं 6 इंच असतं. नाही आता हे तुमचा गादी वाफा आहे. हो एका गादी वाफेवर तुमच्या 2 ओळी येतात हो हो आणि 2 लॅटरल आहे ठिबकच्या. हम्म. म्हणजे 2 लॅटरल मधलं अंतर तुमचं 4.5 फुटाचं आहे. आता ह्याच्यामध्ये मेन खर्चिक बाब आहे ती बियाणाची आहे. आणि बियाणं निवड हे त्यामुळं फार काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं, कारण बियाणामधून सुद्धा कंदकुज रोग पुढं तुमच्या पिकावर येत असतो. तर ही बियाण्याची जी निवड आहे ते कशी करायची, एका एकरला किती बियाणं लागतं ते सांगा. तुम्हाला शाश्वत उत्पन्न जर घ्यायचं असेल तर याच्यामध्ये बियाणं निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याची एक म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर तुमचं जरी बीज जर शुद्ध नसेल तर तुम्ही नंतर कितीही खर्च केला, किती जरी शाश्वत उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला शाश्वत उत्पन्न भेटत नाही. आणि आपली बियाण्यामध्ये काय फसवणूक सुद्धा होऊ शकते. त्यामुळं काय केलं पाहिजे, आता नोव्हेंबरमध्ये आता हे सगळे आपल्या जे पिकं आहेत 6-6 महिन्याचे अद्रक झालेले आहे, तर ज्या शेतकऱ्यांना ते बियाणं घ्यायचं आहे त्यांनी लाईव्ह येऊन ते प्लॉट बघणं गरजेचं आहे. कंदकुज आहे का, मुळकुज आहे का, त्याला निमेटोड आहे का, असं एक ते पाहणं खूप महत्वाचं आहे. फ्रेश प्लॉट मधलं बियाणं शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे. तुमच्या गावामधून गेल्या वर्षी अद्रकचं बियाणं भरपूर गेलेलं, किती गेलं असेल? मागच्या वर्षी जवळपास 45 कोटी रुपयाचं बियाणं आमच्या तांबेवाडी इथून गेलं होतं. 45 कोटीचं? हो बापरे, म्हणजे विश्वास बसला तुमच्या याच्यावर? हो हो. आता आणि यावर्षी पण आता सध्या बुकिंग चालू आहे शेतकऱ्यांचे, भरपूर शेतकऱ्यांचे बुकिंग चालू आहे. हो. म्हणजे थोडक्यामध्ये स्वतः शेतकऱ्यांनी यावं, प्लॉट पाहावेत, उभी असलेली अद्रक पाहावी, हो हो तिथं कंदकुज नाही, कुठला रोग नाही, हो हे पाहूनच त्यांनी ते बियाणाची निवड करावी. हो हो. कुणी व्यापाऱ्याकडून घेतलं किंवा नाही. हे इकडून तिकडून मागवलं असं ते करू नये. ते तसं त्यामुळे बियाणे निवड हे स्वतः येऊन करणं फार गरजेचं आहे. आणि या पिरियडलाच करणं महत्वाचं आहे. बरं, आता हे झालं बियाणे निवड. त्यानंतर आता बेड करता तुम्ही, ते हो. बेडमध्ये तुम्हाला काय बेसल डोस वगैरे काय टाकावं लागत असणार, शेणखत वगैरे ते सांगा. आपण एकरी 5 टॉली कुजलेलं शेणखत टाकायचं आहे आणि 5 टन मळी. आणि जर तुम्हाला जर मळी नाही भेटली तर आपण तिथं 2 टन कोंबडी खत सुद्धा शेणखताला कॉम्बिनेशन करू आता शकतो. तुम्ही शेणखताचं आणि मळीचं सांगितलं, हो परंतु तुम्ही त्याच्यावर काहीतरी विशिष्ट प्रक्रिया करता आणि कधीही खरेदी करता, त्याची अं, बेड लावता, ते आता सांगा. आम्ही डिसेंबर मध्ये ते शेणखत खरेदी करतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये डिकम्पोजरचा वापर नाही. करतो. 5 टॉली शेणखत घ्या, त्याच्यानंतर आपण त्याला डिकम फायबीचा वापर करतो. डिकम्पोजर डिकम्पोजर काय बुरशी आहेत का ह्या? हा बुरशी आहे. हं. कारण ते काय करतात, शेणखतातलं हानिकारक ज्या बुरशी आहे त्याला ते मारण्याचं काम करतात बरं, आणि आणि लवकर कुजवण्याचं काम करतात. 1 दिवसामध्ये ते कुजवण्याचं काम करतात. म्हणजे किती दिवसाचा डेपो लावता हा? 21 बरं, आणि त्याच्यामध्ये मळीचं कसं आहे, टाकता का? मळी पण टाकतो त्याच्यामध्ये. मग दोन्ही मिक्स करून हे करता का? नाही हं. अगोदर आम्ही शेणखत कुजून घेतो. हां. शेणखत कुजल्याच्या नंतर मग मळी घेतलेली असते. हां. त्याच्यानंतर मग ते आपण एका ठिकाणी त्याला मिक्स करून घेतो हां. आणि त्याच्यानंतर मग आपण ते शेतामध्ये नेतो. पण मळी डायरेक्ट वापरत नाहीत ना तुम्ही? नाही डायरेक्ट नाही वापरत आम्ही मळी. मग कशी वापरतात ती? शेणखतामध्ये मिक्स करून वापरतो. आपण ती गरम असतील ना ती? अगोदर घेतल्याच्या नंतर काय होतं, 1 महिना ती जरी पडली ना त्याची पूर्ण जी गरम त्याच्यामध्ये जे हिट असतं हां. तर ते गरम पूर्ण हिट ते निघून जातं. म्हणजे तुम्ही 1 महिना आधी आणून ठेवता, त्याचा डेपो लावता, त्यातली गरमी घालवता, असंच ना? हो हो हां. आणि त्यानंतर ते दोन्ही मिक्स करता. मिक्स करून हां. पण आता बेड करताना ह्याचा कसा वापर करता? मग त्याच्यानंतर आता ते झालं आपलं समजा कंपोस्ट बद्दल. त्याच्यानंतर आपण शेतामध्ये ना आता नांगरणी वगैरे आपल्या मार्चमध्येच केलेली जाते. त्याच्यानंतर मग रोटावेटर करून त्याच्यानंतर परत रोटावेटर झाल्याच्या नंतर परत त्याला 2 महिने जमीन चांगली तापली पाहिजे. यासाठी आडव्या उभ्या आपल्या पाळ्या चालू असतात 15 दिवसाला, महिन्याला. मेचा हा अद्रक लागवडीचा आमचा कालावधी असतो. बरं. त्यासाठी आम्ही 15 मेला आमची बेडची तयारी चालू होती. बेडची तयारी झाल्याच्या नंतर तिथं आपण 5 टॉली शेणखत, 5 टन मळी हे कॉम्बिनेशन प्रॉपर बेडवरती टाकण्याचं काम सगळं आम्ही शेतकरी करतो. कंपोस्ट टाकून झाल्याच्या नंतर मग बेसल द्यायचा असतो. DAP 2 बॅग, पॉलिसल्फेट 2 बॅग, बोरेकॉल जिंजर 10 किलो आणि निमपेंट 4 बॅग, म्हणजे 1 क्विंटल. हे मिक्स करून पूर्ण आपण
जो आपण कंपोस्ट टाकलेलं आहे सगळं बेडवरती, त्या कंपोस्ट वरती आपण हे बेसल सुद्धा टाकून घेतो. त्याच्यानंतर कंपोस्ट टाकल्याच्या नंतर बेसल टाकल्याच्या नंतर रोटावेटरच्या साह्याने परत त्याचं सपाटीकरण करून घेतो. म्हणजे त्या बेड आपण ते फ्लॅट बनवतो, जेणेकरून आपल्याला जर्मिनेशन फास्ट होण्याला मदत होती. आता इथं गेवरागुंगीमध्ये पूर्ण फ्लॅट वरती अद्रक लागवडी आहे, जास्त उंच बेड नाही. कंपोस्ट टाकल्याच्या नंतर डबल लॅटरचा आम्ही म्हणजे अवलंब करतो. सिंगल ना काय होतं, जेव्हा आपण लागवड करतो ना, तर पाणी जे स्प्रेड व्हायला पाहिजे त्या याच्यापर्यंत, ते आपले जे लावलेले जे कंद आहे तिथपर्यंत पाणी जाते. पाणी पूर्ण खाली लीच आउट जास्त होतं आणि मग प्रॉपर पाणी नाही भेटल्यामुळे काय होतं माहिती, जर्मिनेशन मागं पुढे होतं. आणि डबल लॅटर सिस्टमचा काय फायदा आहे की जिथं समजा आपण प्रॉपर लागवड केलेली आहे तिथं डायरेक्टली लॅटर टाकले जातं. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपलं जर्मिनेशन समान सारखं 18 दिवसामध्ये आपल्याला जर्मिनेशन फास्ट भेटतं. म्हणजे आणि पाणी सुद्धा आपल्याला बचत होते, 50% पाणी तरी बचत होते. 2 लॅटर टाकल्यामुळं बेड चांगला ओला होतो, त्यामुळे जर्मिनेशन चांगलं होतं आणि भविष्यामध्ये त्याला पाणी पण चांगलं भेटतं. आणि वापसा कंडिशन पाणी देते पिकाला, जेव्हा पाहिजे तेवढे 1 तास देऊ शकतो आपण. नाही पण पाणी बचत होतं म्हणजे कसं होतं, दोन म्हणलं होतं जास्त काय होतं, आता समजा आपल्याला हे पूर्ण बेड ओला करायचं आहे पूर्ण, तर काय होतं, इथे जर सिंगल लॅटर जरी असेल तर इथून जवळपास याला 4 तास पाणी लागतं इथपर्यंत यायला. आणि जर आपलं जर डबल लॅटर जरी असेल तर काय होतं माहितीये का, 2 तासामध्येच काय होतं, पूर्ण बेड हे होतो आणि वापसा कंडिशन पाणी आपल्याला देता येतं. आणि आपलं जे न्यूट्रिशन आपण टाकलेलं आहे जमिनीमध्ये ते लीच आउट होण्याची प्रॉब्लेम येत नाही. बियाणं किती लागतंय, किती अंतरावर लावताय, ते किती खोलीवर लावताय आणि त्याला काही सीड ट्रीटमेंट करता का? बियाणं 10 ते 12 क्विंटल बियाणं लावतो आम्ही. त्याच्यामध्ये आपण 40 ते 50 ग्रॅमचं म्हणजे खाण ठेवलं पाहिजे. त्याचं कारण आता आम्ही जवळपास बरेचसे प्रयोग करत चाललेलो आहे. काय होतं, आपण बाबा आता बियाण्याचे भाव लय खूप जास्त आहे, मग आता आपण 8 क्विंटलच बियाणे घेऊ, त्याला बारीक बारीक त्याचे तुकडे करू, समजा 20 ते 25 ग्रॅमचे. त्याने काय होतं, सिंगल स्टम्पिंग त्याचं जर्मिनेशन होतं, त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये नंतर आपल्याला कमी येतं. आपण 40-50 ग्रॅमचं जरी खाण जरी लावलं तर आपल्याला डबल स्टम्पिंगचं जर्मिनेशन भेटतं. त्यामुळे काय होतं, कमी कालावधीमध्ये आपल्याला फुटवे संख्या जास्त भेटते. त्यामुळे आपण 10 ते 12 क्विंटल बियाणं लावलं पाहिजे. ही अद्रक जे पीक आहे की आपण वारंवार त्याला माती लावावं लागते, पण सुरुवातीला बेडची उंची किती असावी, नंतर पुन्हा हळूहळू तुम्हाला ते बेड वाढावं लागतो वर? सुरुवातीला आपण आता कंपोस्ट टाकल्याच्या नंतर आम्ही तर सगळं आमच्या गावामध्ये पूर्ण अगोदर बेड पाडून घेतोच, पण त्याच्यानंतर कंपोस्ट टाकल्याच्या नंतर, बेसल टाकल्याच्या नंतर त्याचं पूर्ण आम्ही काय करतो माहिती का, सपाटीकरण करून घेऊ त्याचं बेडच्या साह्याने. त्याच्यानंतर लागवड करतो आणि त्याला फक्त 4 इंच माती आम्ही ते हाताच्या साह्याने लावून घेतो. हाताने म्हणजे फावड्याने? फावड्याने. म्हणजे किती बोट माती येते तुमची साधारणतः? 4 इंच. 4 इंच मध्ये? 4 म्हणजे 4 दोन्ही 8 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर माती लावतात, माती लावून घेतो. म्हणजे त्याच्यानंतर मग 45 दिवस भर वगैरे आहे, काही विषय नाही. आपण भरवर येऊ नंतर. आणि ह्याला जी बियाणे प्रक्रिया आहे ती काय करताय? बियाण्याला आपण पीसीटी प्रोटीनचा चांगला वापर करतोय 3 वर्षापासून. कारण आपण काय होतं, लागवड झाल्याच्या नंतर लगेच जमिनीमध्ये आपण कुठले जीवाणू देत नाही, आपल्याकडे तेवढं पाणी राहत नाही, तेव्हा तिथे क्लायमेट राहत नाही. त्यासाठी आपण जीएसपी कंपनीचं ते पीसीटी प्रोटीन वापरतो 3 वर्षापासून. नाही, काय काय आहे त्यामध्ये? त्याच्यामध्ये झायरम आणि अमिस्टर टॉफी. ती प्रमाण किती काय वगैरे ते सांगा ना. त्याचं 10 क्विंटल बियाण्याला 250 ml. अद्रक लागवडीचा सर्वात उत्तम कालावधी कोणता आहे, आणि जर त्याला उशीर झाला तर काय होतं? 15 मे ते 7 जून पर्यंत उत्तम कालावधी आहे. त्याच्यानंतर जर उशीर झाला तर मग आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पन्न भेटत नाही. जर्मिनेशनचे काय येतात ना, जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतात. 40-45 दिवस लागले यावर्षी पण शेतकऱ्यांना भरपूर. आणि ज्या शेतकऱ्यांनी 15 ते 7 जून पर्यंत केलं होतं त्यांना ते 18 ते 25 दिवसामध्ये चांगलं जर्मिनेशन भेटलं. बऱ्याच ठिकाणी 15 मेच्या पुढे लागवड अद्रकीची करतात. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये उष्णता थोडी कमी व्हायला लागलेली असते, पावसाळा जवळ यायला लागलेला असतो, आणि त्या उष्णतेमुळं याचं जर्मिनेशन फास्ट होतं. आणि ते जर तुम्ही पाऊस लागल्यानंतर जर तुम्ही लागवड केली तर जर्मिनेशनला जास्त कालावधी लागतो. मे मध्ये लागवड केली, त्याला उगवून यायला किती दिवस लागतात, आणि पाऊस सुरू झाल्यावर लागवड केली किती दिवस? 15 मे ते 25 मेच्या दरम्यान जर लागवड केली आपण तर आपल्याला 18 ते 25 दिवसामध्ये जर्मिनेशन होते. आणि 7 जून ते जरी समजा 15 जून पर्यंत जरी आपण लागवड केली, ज्यांच्याकडे पाणी उशिरा झालं समजा, ते काही शेतकऱ्यांचं पूर्ण याच्यावरती असतं, पूर्ण निसर्गावरती असतं. आता आमच्याकडे ते लागवड लवकर होण्याचे कारण आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे 2-2 शेतकरी आहे. तो आमचा प्लस पॉईंट त्याच्यामध्ये. पावसाळ्यात जर लावली तर जर्मिनेशन का त्यांना जवळपास 35-40 दिवस लागतात. 40 दिवस. या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, या गावामध्ये पाऊस तर कमी पडतोच, परंतु विहिरीला सुद्धा यांच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं. जवळपास 72 उंबऱ्याचं गाव आहे, आणि 72 उंबऱ्याच्या गावामध्ये सर्वच शेतकऱ्याकडे अद्रक आहे, आणि सर्वच शेतकऱ्याकडे
कृषी विभागाने दिलेले शेततळे पण आहेत. कुणाकडे एक आहे, कुणाकडे 2 आहेत, कुणाकडे 3 आहेत. आणि हे पावसाळ्यामध्ये हे शेततळे भरून ठेवतात आणि नंतर ह्या शेततळ्याच्या पाण्यावरच ही जी सुरुवातीची अद्रकीची जी इरिगेशन आहे किंवा लागवड आहे, बेड ओले करणे आहे, ते शेततळ्याच्या पाण्यावर करतात. आता बऱ्याच जणांकडे शेततळे आहे, विहिरीला पाणी आहे, त्यांना 15 मेला लागवड करणं शक्य आहे. पण ज्यांच्याकडे विहिरीला पाणी नाही, शेततळं नाही, त्यांना पावसाळ्यामध्ये लागवड केल्याशिवाय पर्याय नसतो. ज्यांनी 15 मे ते म्हणजे मेच्या दरम्यान लागवड केली आहे, त्यांचं उत्पादन मात्र जास्त येत असतं. लागवड करत असताना आपण लॅटर टाकलंय समजा 2 बरोबर, हम्म. तर आपल्या ज्याला समजा ज्या शेतकऱ्यांना 15 मे ते 25 मे ला लागवड करायची आहे, हम्म. त्यांना महत्वाचं काय आहे की पूर्ण तुमचं जमिनीतील उष्णता निघेपर्यंत पाणी खूप देणं महत्वाचं आहे. किती तास ड्रिप चालवलं पाहिजे ते जवळपास सांगा. 24 तास पाणी द्यायला पाहिजे. 24 तास हो, 2 म्हणजे दिवस पाणी द्यायला 2 पाहिजे. दिवस 2 दिवस पाणी द्यायचंय पूर्ण. हा. पूर्ण जमिनीतील काय होतं, पूर्ण उष्णता निघून निघून जाते. जाते. त्याच्यानंतर वापसा कंडिशन झाल्याच्या नंतर ती लागवड करून घ्यायची आहे हा. आणि त्याच्यानंतर परत मग 2 तास त्याला पाणी द्यायचं. 1 दिवस गॅप देऊन तुम्ही देऊ शकता. आपली जसं जमिनीची कॅपॅसिटी पाणी घेण्याची आहे हा हा त्या पद्धतीने आपण दुसरी गोष्ट आहे की माती लावणे. हो कारण हे जे कंद आहेत हो ते वर वाढतात, खाली नाहीत वाढत. बरोबर. तुम्ही जो गड्डा लावलेला आहे त्याच्यावर हळूहळू वाढतात ते. हो हा? हो तर मग त्यासाठी तुम्हाला ती उघडी पडू नये म्हणून तुम्हाला माती लावावी लागते, त्याशिवाय उत्पादन पण वाढत नाही. हो. ही माती लावण्याची पद्धत काय, कधी लागवड लावायची? झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच 4 इंच माती लावून घ्यायची आहे. हम्म. मग जर्मिनेशन झाल्याच्या नंतर आपण 45 दिवसाच्या नंतर एक बाळ भर दिली पाहिजे. त्याच्यानंतर 90 दिवसाला परत एक भर दिली पाहिजे. हम्म. असे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपण देऊ शकतो भरी. पण किती देता प्रत्येक वेळेस? 2-2 इंच भर देत चाललं पाहिजे. 2-2 इंच हा 2-2 इंच. म्हणजे शेवटला एकदाच लावून काही उपयोग होत नाही. शेवटचा बेड तुमचा किती उंचाचा होत असेल शेवटी समजा? जवळपास 1 फुटापर्यंत होतं. 1 फुटापर्यंत. हो. ते किती वेळा तुमच्या भरी होतात त्या? आमच्या 5 भरी होतात. आता स- आमच्याकडे पहिला आम्ही 20-25 दिवसाला द्यायचो, हा. पण आम्ही नंतर प्रयोग करत चाललो तर मग आम्हाला भरीचं महत्व जास्त नंतर लक्ष द्यायला लागलं. हा. तर आता आम्ही 15-15 दिवसाच्या अंतराने देतो. कारण आमचं काय होतं, तणाचं नियंत्रण होतं. जमीन वापस कंडिशन व्हायला मदत होते. बर परत हवा चांगली खेळती राहते. बर एक पाळी चांगली बसते समजा. बर बर त्यामुळे आम्ही आता 15-15 दिवसाला ते पॉवर विडरची सायन देतो. आता भर कशाने देता म्हणले? पॉवर विडरने देतो सगळं. पॉवर विडरने? हो. पूर्ण सगळ्याकडे पॉवर विडर आहेत. सगळ्यांकडे. मग ते पॉवर विडरनी माती उडते त्या बेडवर. हो हा? हो. पाणी साधारणतः तुम्ही कधी देता? पाण्याची तुमची सायकल कशी असते ठिबकची? पाण्याची सायकल आता लागवड झाल्याच्या नंतर जोपर्यंत पाणी पडत नाही, आता लागवडला आपण समजा 24 तास पाणी दिलं, वापसा कंडिशन झाली, लागवड झाली, सगळी उष्णता गेली, सगळं झालं बरोबर. त्याच्यानंतर लागवड झाल्याच्या नंतर आपण आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी बघून पाणी द्यायला पाहिजे. आता आमच्या इथं गेवरेगुंगीमध्ये जवळपास आम्हाला 1 दिवस 8-2 तास पाणी लागतं लागवड झाल्याच्या नंतर. आणि जोपर्यंत वरचा पाणी पडत नाही तोपर्यंत आम्ही 2 तास पाणी देतो. तर आणि काही शेतकरी मग रोजचं पण 1 तास देतात. शेणखताशिवाय अद्रक येत नाही. परंतु बरेचसे शेतकरी काय करतात की आता केमिकल फर्टिलायझरचा जास्त मारा करतात किंवा सड येऊ नये म्हणून, कंदकुज येऊ नये म्हणून बरेचसे केमिकल सोडतात जमिनीमध्ये. बरोबर. त्यामुळे खर्च पण वाढतो जास्त. आणि फक्त केमिकलच भर दिल्यामुळं काय होतं की भविष्यामध्ये नंतर काय होतं की किती तुम्ही जरी केमिकल सोडले तरी आलेली कंदकुज आहे ती काय जात नाही. तर यामध्ये तुम्ही आता अनेक वर्षाच्या प्रयोगानंतर तुम्ही या केमिकलला जैविकची पण जोड दिलेली आहे. तर आपल्याला ही कशी जोड दिलेली आहे ती मला जरा थोडं सविस्तर सांगा. लागवड झाल्याच्या नंतर आपण 10 दिवसानंतर बॅक्टेरिया चालू करतो जमिनीमध्ये देण्यास. बॅक्टेरिया म्हणजे कोणत्या? उपयुक्त बॅक्टेरिया आणि उपयुक्त बुरशी. त्याच्यामध्ये आपण जमिनीतील तुमचं जे न्यूट्रिशन आपण दिलेलं आहे, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, हे उचलून घेण्यासाठी आपण त्याला NPK कन्सोर्शियम वापरतो. एकरी आपण 2 लिटर देऊ शकतो, 5 लिटर देऊ शकतो, काही अडचण नाही. त्याचं कॉम्बिनेशनला आपण दिलं पाहिजे किती? ट्रायको. ट्रायको त्याच्याबरोबरच? हो, त्याच्याबरोबर मिक्स करून का? ती कॉम्बिनेशन खूप महत्वाची आहे. NPK कन्सोर्शियम 2 लिटर आणि ट्रायको 200 ते 400 ग्रॅम. ट्रायकोडर्मा डिक्स्ट्रोज बेस मध्ये पाहिजे. डिक्स्ट्रोज बेस मध्ये ट्रायकोडर्मा पाहिजे. NPK कन्सोर्शियमचं महत्व सांगायचं झालं, काय होतं शेतकरी मित्रांनो, आपण बेसल भरपूर टाकतो, त्याच्यानंतर कंपोस्ट भरपूर टाकतो आणि मग आपल्याला उत्पादन पाहिजे तसं भेटत नाही. त्याचं कारण काय होतं, आपलं सगळं न्यूट्रिशन काय होतं 50% पिकाला लागू होतं आणि 50% आपलं म्हणजे फिक्सिंग स्वरूपामध्ये ते जमिनीमध्ये पडून राहतं. त्यासाठी ते प्रति महिन्याला NPK कन्सोर्शियम दिलं पाहिजे. आता आपण लागवड झाल्याच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर ते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, विरघळणारे जीवाणू, NPK कन्सोर्शियम आणि ट्रायको आपल्या जमिनीतील हानिकारक बुरश्या बुरश्यावरती उपजीविका करणारे त्याला बुरश्या म्हणतात. त्याचं कॉम्बिनेशन आपण त्या जमिनीमध्ये देतो. ते दिल्याच्या नंतर आपण परत दुसऱ्या पाण्याला आपण दिलं पाहिजे. पांढरी मुळीची वाढ होण्यासाठी मायक्रोरायझाचा
वापर करतो. त्याच्यानंतर आपण ते 2 दिवसानंतर हम्म. मायक्रोरायझा आणि सिविड आपण हे कॉम्बिनेशन सुद्धा किती दिलं प्रमाण पाहिजे. प्रमाण किती मायक्रोरायझा 200 ग्रॅम आणि सिविड 1 किलो किंवा 1 लिटर. कसं द्यायचं कशातून आणि आपलं ते ड्रिपनच द्यायचं सगळं. सगळं ड्रिप द्यायचं ड्रिपनच त्याच्यानंतर राहिला विषय आपला आता हुमणीचा आहे परत त्याच्यामध्ये हा. वाळवी, उदई, निमेटोड निमेटोड हं. हे लागू नये म्हणून आपण व्हर्टिसिलियम, बिव्हिरिया, मेट्रायझम आणि पॅसिलोमायसिस याचे कॉम्बिनेशन दिले पाहिजे. 500 ग्रॅम आपण ते देतो. 500 हो, आणि लिटर मध्ये असेल तर आपण 2 लिटर मध्ये सुद्धा ते बर दिलं पाहिजे. बर जेणेकरून काय होतं आपल्या सगळ्या पिकाचं एकूणच कीड नियंत्रण होण्यास आपली मदत होती. कीड रोग आणि कीड किती दिवसात आटवायचं हे तुमचं हे आपलं 25 दिवसाच्या आतमध्ये आटपून घ्यायचंय पूर्ण. 15-25 दिवसानंतर हा, लागवड झाल्याच्या नंतर 25 दिवसाच्या आतमध्ये आटपून घ्यायचंय पूर्ण. बर हो आणि हे जे तुम्ही जैविक सांगितले ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत का हो हो. शेतकरी बंधूंनी आता ह्यांनी जे जैविक सांगितलेले आहेत मार्केटमध्ये ते वेगवेगळ्या कंपनीचे उपलब्ध आहेत परंतु शेतकऱ्यांना हे थोडे महाग पडतात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं एक बायोमिक्स तयार केलेलं आहे जैविक या बायोमिक्समध्ये उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी 15 प्रकारच्या त्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि ते परभणीला मिळतं छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी विज्ञान केंद्र NARP किंवा बदनापूर लातूर उस्मानाबाद कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा कृषी महाविद्यालय आहे तिथं ते 200 रुपये लिटरने ती मिळतं आणि जर पावडर घेतली तर ती पावडर फक्त परभणीलाच मिळते ती 210 रुपये किलोला मिळते ती फार स्वस्त आहे त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये हळद घेणारे शेतकरी आहेत ते फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात आणि ते फार स्वस्त आहे त्यामुळे त्याचा पण वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे बाबा की बाबा हे जीवाणू आणि जीवाणू केमिकलचं हे बाबा हे व्यवस्थापन कसं करायचं याने की बाबा आपण जीवाणू दिल्यानंतर एखादं समजा आपण फर्टिगेशन केलं की जीवाणू मारतात बाबा की एखाद्या बुरशी सोडल्याच्या नंतर जीवाणू मारतात त्यासाठी कसं माहिती त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आता आमची जी प्रॅक्टिस आहे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतोय. काय होतं आता आपण सुरुवातीला ट्रायको दिलं त्याच्यानंतर आपण NPK कॉन्सोर्स दिलं हा विषय झाला त्याच्यानंतर परत आपल्याला काय द्यायचंय बॅसिलस आणि सुडो हे पण आपल्याला त्या ठिकाणी परत द्यायचंय. आता आपण हे 2-2 दिवसाच्या अंतरानं हे 25 दिवसाच्या आतमध्ये संपवून घ्यायचे. आपण पॅसिलोमायसिन बद्दल सांगितलं व्हर्टिसिलियम सांगितलं बिव्हिरिया सांगितलं मेट्रायझम सांगितलं हे सगळं झालंय पण याचं काय सर माहितीये का याच्या या सायकल चालू ठेवले पाहिजे की बाबा आता आपण सुरुवात लावलं बाबा दिलं एकदा सोडून आणि नंतर आपलं काही करायचं नाही तर त्याने ते अद्रक येत नाही आणि ते उत्पादन आपलं वाढत नाही आणि आपलं त्याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही. याची सायकल 25-25 दिवसाची सायकल असते बॅक्टेरियाची लाईफ जमिनीमध्ये परत आपल्याला ते करायचं आपण आता बेसिकला आपलं झालंय ट्रायकोन झालं NPKचं कॉन्सोर्स झालं बॅसिलस झालं सुडो झालं त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम झालं बिव्हिरिया झालं मेट्रायझम झालं आणि पॅसिलोमायसिस झालं नेमॅटोडसाठी हे झालं आपलं 1 महिन्याचं प्रोटेक्शनसाठी. हे झाल्याच्या नंतर आपल्याला केमिकल काही द्यायचं नाही त्यामुळे काय होईल माहितीये का आपल्याला सल्फर द्यायचं नाहीये ब्ल्यू कॉपर द्यायचं नाहीये ज्यामुळे आपल्या समजा उपयुक्त जीवाणूंना आणि बुरशांना ज्याच्यापासून हानी पोहोचेल अशी काही आपल्याला तिथं केमिकल द्यायचं नाही. बाकीचं आपण 1440 असेल की बाबा 2020 असेल तुम्हाला ग्रोथसाठी फुटेसाठी आपण हे तिथं देऊ शकतो खत देऊ शकतो काही अडचण नाही. केमिकल दिलं नाही पाहिजे 25 दिवस. आणि काय होतं मग ते आपण आता 25 दिवस आपण आता ग्रोथसाठी समजा काम केलं आपल्या काही 2-3 फवारण्या झाल्या त्याच्यानंतर काही ब्रांचेसाठी काम केलं तर मग आता आपलं काय होतं माहिती का आपल्या परत दिलेल्या ज्या जीवाणू आहे ज्या उपयुक्त बुरशी आहे ते काय होतात संपुष्टात येतात त्याचा काउंट काय होतो कमी होऊन जातो. त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला परत आपल्याला रासायनिक डोस करून घ्यायचा परत. तुम्ही जी सुरुवातीला जी जैविक दिली वेगवेगळी हो तर त्या कालावधीमध्ये काही रासायनिक द्रवरूप खतं आहेत ती देता येतात का ती कधी द्यायची ते आपलं बॅक्टेरिया दिल्याच्या नंतर आपल्याला ते 10 दिवसाच्या नंतर आपण देऊ शकतो काय अडचण रासायनिक खतं. हो आता आपण बेसिकला जीवाणू झाले आपले सगळे त्याच्यानंतर 10 दिवसानंतर आपल्याला गॅप द्यायचा आहे परत आपले जीवाणू झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर मग प्रति एकर आपला 2.5 किलो 1448 द्यायचंय त्यासोबत आपण एखादा मायक्रोन्यूट्रन देऊ शकता. त्यानंतर आपण एखादा परत ट्रेस एलिमेंट पण सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. परत एखादे समजा आपण ग्रोथ प्रमोटर सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. हे आपल्याला असं सायकल ही 20 दिवस चालवायची. पण किती द्यायची खताची प्रमाण 2.5 किलो द्यायची 2.5 किलोच्या वरती आवश्यकताच नाही ड्रिप न द्यायचंय पूर्ण. त्यामुळे काय होतं आपण ड्रिप न दिल्याच्या नंतर पूर्ण आपलं न्यूट्रिशन पिकाला जेवढी गरज आहे तेवढं पूर्ण ते
आता आपण जीवाणू दिले होते पहिले, त्याच्यानंतर परत आपण फर्टिगेशन केलं आता परत, त्याच्यानंतर आपल्याला परत जीवाणू करणं त्याची सायकल असते. पहिले आपले 20 दिवस जीवाणू, त्याच्यानंतर परत 20 दिवस आपलं 10 दिवस गॅप झाला, त्याच्यानंतर परत आपले 20 दिवस आपलं फर्टिगेशन, त्याच्यानंतर फर्टिगेशन संपलं की लगेच आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये 40% पोटॅश, 40% फॉस्फरस आणि 25% मॅट्रिक्स हे दोन्हीचे कॉम्बिनेशन देऊन घ्यायचंय. मॅट्रिक्स म्हणजे काय? 25% मेटलेक्झिल, हो म्हणजे बुरशीनाशक आहे. बुरशीनाशक हे देऊन घ्यायचंय. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर परत आपल्याला मुळीसाठी आपल्याला परत आपण पोटॅशियम देऊ शकतो. त्याच्यानंतर पिकावरती आपला ट्रेस येऊ नये म्हणून. आणि काय होतं, हे कंदकूच, सड, मुळकूच हे लागू नये म्हणून यासाठीच आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना. ऍक्टिव्ह फॉर्म मधला पोटॅश आणि फॉस्फरस आणि मॅटेरियल लागेल 25% जरी सोडलं, त्यानं काय होतं की जे नायट्रोजन आपलं पाण्यातून हवेतून जे अतिरिक्त पिकांना होतं, आणि त्यामुळे काय होतं ते पीक लसलशीत होतं, आणि त्यामुळे आपलं काय होतं माहिती का, सडचे प्रॉब्लेम जास्त येतात. ते नायट्रोजन दाबण्यासाठी ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये पोटॅश आणि फॉस्फरस. आता लोकांची काय समज बाबा की पोटॅश फॉस्फरस दिल्यानंतर आपली सोळा आणखी वाढेल. काय होतं, मग झाडाची इम्युनिटी पॉवर वाढवणं तिथं आणखी ते गरजेचं आहे. त्यामुळे आणि मॅट्रिक्स मुळे काय नुकसान होतात, मेटलॅक्झिल मुळे 5% मुळे आपलं पीक ट्रेसवर येऊ नये म्हणून ते जर आपण जर कॉम्बिनेशन जरी योग्य जरी केलं, तर त्यामुळे काय होतं, आपल्याला फुटवाही चांगला भेटतो, आपलं पीक सुद्धा ट्रेसवरती येत नाही, आणि आपल्याला कंदकुजवर सुद्धा चांगल्या प्रकारे मात करता येते. मग ते झाल्याच्या नंतर आपल्याला परत 10 दिवस गॅप द्यायचा आहे. परत 10 दिवस झाल्याच्या नंतर परत आपल्याला ट्रायको आणि पीएसबी द्यायचा आहे नुसता. मग त्याच्यानंतर आपल्या अजून बॅक्टेरियाची गरज नाही. दुसऱ्या महिन्या शेड्यूल सांगतोय मी आता. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायको आणि पीएसबी देऊन घ्यायचंय. त्याच्यानंतर परत 2 दिवसानंतर आपल्याला बॅसिलस सुरू देऊन घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला व्हर्टिसिलियम बिवर आपण पहिल्या महिन्यात झालं, त्याच्यानंतर आपल्याला 6 महिने द्यायची ती गरज नाही. त्याच्यानंतर आपल्याला फक्त काय द्यायचं, पॅसिलोमायसिस सुद्धा आपल्याला प्रति महिन्याला निमेटोडसाठी 25-25 दिवसाच्या अंतराने देणे गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला निमेटोडवरती चांगलं हे करता येतं. ते झाल्याच्या नंतर परत आपल्याला 10 दिवस गॅप देऊन द्यायचा आहे पूर्ण बॅक्टर झाल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला आपण फर्टिगेशन करू शकतो, ट्रेस एलिमेंट वापरू शकतो. त्याच्यानंतर काय शेतकऱ्यांना देता येईल म्हणजे बाकीचं हे सोडून बरं का, सल्फर, लक्षपूर्वक हा व्हिडिओ आहे का, सल्फर आणि ब्ल्यू कॉपर हे 2 वस्तू समजा आपल्या बॅक्टेरियासाठी घातक आहे, मारतात त्याला. हो, अशा पद्धतीने ते आपली सायकल चालली पाहिजे. किती दिवस होतात ही सायकल? हे अशी सायकल आपली 6 महिने चालते. आता 6 महिने प्लॉट झालेले सगळे आपले इथले पूर्ण. आता त्याची गरज नाही. आज इथून पुढे किती द्यायची आवश्यकता नाही. इथून पुढे आपल्याला फक्त आता पोटॅश आणि फॉस्फरस खत द्यायचे. दुसरं एक मला सांगायची गोष्ट आहे, ती फार महत्त्वाची आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी एक जगातलं पहिलं असं टॉनिक तयार केलेलं आहे, त्याला आपण वसंत ऊर्जा म्हणतो. ते फक्त 263 रुपये लिटर आहे. ते फक्त ते सहकारी साखर कारखाने जे आहेत त्यांच्या आउटलेटला ते मिळत आहे. काय ठिकाणी आता त्याची दुकानं पण व्हायला लागले. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा, हे वसंत ऊर्जा टॉनिक जे आहे ते पिकाला जे वेगवेगळ्या प्रकारचे जैविक अजैविक ताण येतात त्यातून ते बाहेर काढण्याचं काम करतं. म्हणजे खूप पाऊस झाला आहे, खूप उष्णता वाढली, खूप गरमी, थंडी पडली, किंवा जमिनीच्या बाहेर पाणी निघत नाही, किंवा रोग आला, कीड आलाय, तर ह्यामुळे जो पिकावर ताण येतो तो कमी करण्याचं काम हे वसंत ऊर्जा करतं. हे जमिनीमधून देता येतं आणि त्याची फवारणी पण करता येते. आणि ह्याच्यामुळं जे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती फार फास्ट होते, ग्रीनरी येते, काळोखी येते पानावर, आणि हे कोणत्याही पिकावर चालतं. त्यामुळे हे 15 दिवसाला कोणत्याही पिकावर, अद्रकवाल्यांतर पहिलं यूज केलं पाहिजे. हे वसंत ऊर्जा जे हे प्रॉडक्ट आहे, हे कायटिन नावाचं त्यात केमिकल असतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अधिक ट्रॉम्बे या दोघांनी मिळून हे तयार केलेलं आहे प्रॉडक्ट आहे. शेतकरी मित्रांनो, काय होतं, आपण आता बॅक्टर देऊन घेतो, त्याच्यानंतर परत फर्टिगेशन करतो. मग काय होतं माहिती का, आपलं जे जीवाणू दिलेलं असतं, आपण ज्या बुरशी दिलेल्या असतात त्याची काय होते, सायकल तुटून जाते. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, ज्या आपल्या जमिनीत हानिकारक ज्या बुरशी तयार झालेल्या आहे त्या मारून टाकण्यासाठी तुम्हाला 35% मेटलॅक्झिल आणि त्याच्यात ट्रेस पिकावरती येऊ नये म्हणून, आणि मुळकुजला सुद्धा चांगलं काम करतं बरं का. 40% पोटॅश आणि 40% फॉस्फरस आणि 40% पोटॅश असलेलं
कुठलं कोणते product? प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. हम्म. त्यामुळे काय होतं, पांढरी मुळीची वाढ चांगली होते, हम्म. स्टम जाडीला चांगली मध्ये होते, हम्म. फुटवाही चांगला निघतो हम्म. आणि पिकावरचा ट्रेसही कमी होतो. आणि काय होतं, फर्टिगेशन करत असताना काय होतं, हम्म. जो आपला दिलेला बॅक्टेरियाचा जो काउंट आहे जो कमी होतो, हम्म. तो काउंट झाल्याच्या नंतर काय होतं माहिती, आपल्या बुरशी जमिनीत वाढतात, हम्म. त्या बुरशीच्या आपल्याला काय करायच्या, परत मारून टाकायच्या पूर्ण. हम्म. मग त्याच्यामुळे हानिकारक बुरशी. हानिकारक बुरशी पूर्ण मारून टाकायच्या आहे. हम्म. परत नंतर परत पुन्हा आपल्या बॅक्टेरिया आपल्या उपयुक्त परत द्यायच्या आहे, हा, वाढवायच्या आहे हा, परत. हा, हा. अशी ती सायकल आहे. हा. आणि सायकल आपल्याला प्रति महिन्याला करायची आहे. असं आपण हे 6 महिने करू शकतो. आणि बरं. 6 महिन्यानंतर मग आपल्याला काही अद्रक त्याची काढायला आवश्यकता सुरू पडत होते. नाही. हो आता हे तुमचे अद्रक 6 महिन्यापासून काढायला सुरू होते. हो हो 6 महिन्याला काढली तर थोडी वजनदार भरते का, त्यात पाणी जास्त असतं. हो 8 हो महिन्याने काढली तर उत्पादन कमी येतं. हम्म. साधारणतः 8 महिन्याला तुम्ही अद्रक काढली. हो. तुमच्या गावामध्ये किती काढतात लोक एकरी आता? जवळपास समजा 150 क्विंटल पासून तर 240 क्विंटल पर्यंत आवरेज काढतो. जसा शेतकरी त्याची मेहनत आहे, हा. जसं त्याचा तो खर्च करू शकतो, हम्म. त्याची कंपोस्ट वापरायची वापरू शकतो, हम्म. बाकीचं इथं फर्टिगेशन करू शकतो. हम्म. आता हे सर्व अद्रक पीक कसं माहिती, खालडी पीक आहे म्हशीसारखं. हा. ह्या पिकाला काय जेवढं खाऊ घातलं हम्म. तेवढं पीक तर आपल्याला ते देणार. बर. आणि खाऊ घालून उपयोग नाही, हम्म. ते पूर्ण आपटेक आपल्या जमिनीतून ते पिकाला झालं पाहिजे. बरोबर. तर आम्ही 150 पासून तर 240 पर्यंत आवरेज बरोबर. काढलेले. आणि आणि यावर्षी पण 200 पर्यंत म्हणजे भरपूर प्लॉट निघणार आहे. तुम्ही जे शेतकऱ्याला मार्गदर्शन करताय हो. या बाबतीत, ते कुठले कुठले शेतकरी येतात आणि काय विचारतात तुम्हाला ते? आता माझ्याकडे जवळपास वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर, सातारा आहे, इकडं बीडपर्यंत, इकडं कन्नड, बुलढाणा, हम्म. परत इकडं खाली जाफराबाद, हम्म. भोकरदन तालुका असेल, हम्म. आपला फुलंब्री तालुका असेल, हम्म. परत नाशिक पर्यंत पण आहे, खुलताबाद, हा. नगर, राहुरी. हा. इथले शेतकरी काय करतात विचारतात तुम्हाला हा, फोनवर मला का? ते कॉल करतात. हा. आणि मग मी त्यांना ते आता मी जसं व्हिडिओ मध्ये सांगतोय, हा. शेतकऱ्यांना मार्गदर्शन सांगतोय, देतोय, हा. मी हे सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतो. बर. पण काय होतं, शेतकऱ्यांच्या ते इतकं फास्ट ते डोक्यात बसत नाही. हा. हा. मग त्याचे शेतकरी काय म्हणतात, बाबा की मग आम्हाला सांगितल्यापेक्षा ते केल्यापेक्षा काय करा माहिती का, तुम्ही आम्हाला तुमच्या पद्धतीनेच ते द्या. आणि शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण काय केलं होतं, 3 वर्षापूर्वी आपण म्हणजे पूर्णतः म्हणजे 100% शेतीच करायचो. हम्म. आणि आजही शेती करून आपण एक छोटं एक शॉप चालू केलंय, हम्म. एक अद्रकसाठी स्पेशल म्हणता येईल त्याला. हा. आणि ते एक शेतकऱ्याच्या मागणीनुसार शेतकरी ते माझ्याकडे यायची पहिले, आपले समजा कशी प्रॅक्टिस आहे, हम्म. आपण कसं उत्पन्न घेतो, हम्म. ही शेतकरी पाहायची पहिली येऊन, हम्म. 3-4 वर्षापूर्वी पहिलं. हम्म. आणि मग मी ते फेसबुकला टाकायचो, मग ते व्हायरल होत गेलं. हम्म. शेतकरी माझ्याकडे येत गेले. हम्म. त्याच्यानंतर मग शेतकरी ते शेतात यायला लागले नंतर त्याच्यानंतर. हम्म. मग शेतकरी आल्याच्या नंतर आपण त्यांना सांगायचो असं तोंडी सगळं मार्गदर्शन. मग शेतकरी काय म्हणले बाबा सगळेच, की बाहेरचे असतील, आमचे वाडीवरचे असतील, गावातील असतील, की बाबा हे तू चांगलं काम करतो, हे तू इतर तितर आम्हाला कोण भटकण्यापेक्षा हे तू स्वतः चालू केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुझा इथे लोड कमी होईल आणि आम्हाला आमचंही उत्पन्न वाढेल. असं आपण शेतकऱ्याच्या मागणीनुसार एक छोटं एक शॉप चालू केलं होतं. पण मग मला इतकी अपेक्षा नव्हती की बाबा आपण इतकं महाराष्ट्रभर काम करू शकू नंतर म्हणून. आता जवळपास यावर्षी 5,000 शेतकऱ्यासोबत आपण काम केलं होतं. आता जे शेतकरी 100 पर्यंत उत्पन्न घेत होते, त्या शेतकऱ्याला आपण 200 क्विंटल पर्यंत उत्पन्न काढून दिले. आणि त्याचं एक कारण सांगतो, आपण जे प्लॉट केलेले आहेत सगळे, जे 3 वर्षापासून करतोय, त्या प्लॉट मध्ये जवळपास 500, 700, 1000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना एक्स्ट्रा भाव भेटला. कसं काय? मालाची क्वालिटी असेल, त्या मालाची कांडी असेल, ते पंजा असेल, कारण पंजा माल सर 1 नंबर चालतो बरं. सध्या, ते बनवण्याचं आपण काम करतो.